यामध्ये एका पूर्ण क्षमतेची जी लॅब आहे, तर तिथे एकूण 9 विभाग असतात. परंतु मुंबई वगळता बाकी सर्व ज्या आपल्या लॅबोरेटरीज आहेत, तिथे 6च विभाग त्या ठिकाणी कार्यरत आहेत. ओके. यामध्ये मुंबईमध्ये एक्स्ट्रा काय आहे, तर भौतिकशास्त्र विभाग आहे, ज्यामध्ये जे आपण तुटलेल्या काचा वगैरे ॲक्सिडेंटमध्ये पाठवतो किंवा वाहनाचे तुटलेले भाग असतील, वाहनाचे पेंट सॅम्पल असतील, त्याचं ॲनालिसिस केलं जातं. माती जी पाठवतो आपण घटनास्थळावरली, त्याचं ॲनालिसिस केलं जातं. त्यानंतर वाहन चोरीच्या ज्या केसेस असतात, ज्याच्या चेसिस नंबर अल्टर केले जातात, तर त्याचं रिस्टोरेशन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर त्याच विभागामध्ये डॉक्युमेंट एक्झामिनेशन पण करतात, जे जे खोटे दस्तावेज वगैरे बनवलेले असतात, त्याचंही ॲनालिसिस केलं जातं. त्यानंतर मानसशास्त्र विभाग आहे, जिथे लाय डिटेक्टर जी टेस्ट आहे, तर ती महाराष्ट्रात फक्त आपण मुंबईमध्येच करू शकतो. ओके. आणि एक अग्निशस्त्र विभाग आहे, तर जे फायरिंगचे केसेस ज्या होतात, ज्यामध्ये एखादा गावठी कट्टा वापरलाय, पिस्टल वापरलाय, रिव्हॉल्वर वापरलाय, तर त्याचं ॲनालिसिस करण्याचं काम तिथे केलं जातं. असे 3 विभाग जे आहेत ते मुंबई FSL मध्ये एक्स्ट्रा आहेत. अग्निशस्त्र विभाग हा ज्याला बॅलिस्टिक डिव्हिजन म्हणतात, तो नागपूरला देखील आहे. म्हणजे नागपूरला 7 विभाग आहेत, मुंबईला 9 विभाग आहेत आणि बाकी सर्व ज्या आपल्या विभागीय प्रयोगशाळा आहेत, तर तिथे 6च विभाग कार्यरत आहेत. मग इतर जे विभाग आहेत, त्यामध्ये सामान्य विश्लेषण आणि उपकरणे विभाग आहे, जिथं सर्व ड्रग्सचे आपण जे एव्हिडन्सेस पाठवतो, जे आपण आता पुण्यामध्ये आपण बघितलं की मध्यंतरी खूप मोठ्या ड्रग्सच्या कारवाया झाल्या. येस. तर ते ड्रग्सच्या जेवढे सॅम्पल आहेत ते पाठवले जातात. त्यानंतर एखाद्या ठिकाणी आग लागली तर जे जळीत अवशेष असतात ते पाठवले जातात. एखादा पेट्रोल पंप बनावट पेट्रोल विकत असेल, बनावट भेसळयुक्त डिझेल विकत असेल, तर त्याचे नमुने त्या ठिकाणी पाठवले जातात. रक्तातील अल्कोहोलचं ॲनालिसिस जे केलं जातं, जे आपण पोर्शे प्रकरणामध्ये आपण बघितलं, येस. तर त्याचंही ॲनालिसिस त्या विभागामध्ये केलं जातं. तर तो जनरल ॲनालिटिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन डिव्हिजन, त्याला सामान्य विश्लेषण आणि उपकरणे विभाग म्हणतात. तर इतर कोणत्याही विभागामध्ये जे पुरावे पाठवले जातात, ते सर्व पुरावे या विभागामध्ये पाठवतात. दुसरा विभाग आहे दारूबंदी विभाग. तर ज्या एक्साईज डिपार्टमेंट आपल्याला माहिती आहे, दारूबंदी विभाग जो आहे, तर ते जे रेड करतात, तर त्याचे सर्व सॅम्पल तिथे पाठवतात. यात जनरली डुप्लिकेशन ऑफ अल्कोहोल, म्हणजे अल्कोहोलचं बनावटीकरण करणारे जे असतात, बनावट दारू आपण बघतो की इथे बनावट दारूची रेड झाली, तिथे बनावट दारू. आणि बऱ्याचदा काय होतं की महाराष्ट्र पोलीस आणि एक्साईज डिपार्टमेंट जॉईंट रेड करतात. ओके. त्यामुळे मग पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल आणि एक्साईज डिपार्टमेंट जप्त केला, हा एकत्रितपणे तिथे पाठवला जातो.